अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्तांनो, आयुष्याच्या प्रवासात संकटे येतात, अडथळे येतात, पण लक्षात ठेवा, हे सर्व तात्पुरतं आहे. जगातील प्रत्येक वेदना, प्रत्येक दुःखाला एक उपाय आहे, आणि तो म्हणजे श्रद्धा व नामस्मरण. स्वामींचं नाव म्हणजे दिवा आहे. तो दिवा मनात लावला तर अंधार कायमचा निघून जातो. स्वामी म्हणतात, ज्याला श्रद्धा आहे त्याच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो. पण श्रद्धा ही खरी असली पाहिजे, नुसती शब्दात नाही तर अंतःकरणात. तू किती गरीब असलास किंवा किती श्रीमंत असलास तरी माझ्यासाठी सगळे सारखेच आहे. तुझ्या मनाचा भावच माझ्यापर्यंत पोहोचवतो. माणसा, रडून नव्हे तर माझं नाव जपून तुझ्या समस्या मिटव. रडणाऱ्याला मी धीर देतो, पण जप करणाऱ्याला मी चमत्कार दाखवतो. स्वामी म्हणतात, तू कर्म कर, परिणामाची चिंता करू नकोस. माझं नाव जपत राहा, कर्म करत राहा. फळ मी ठरवेल, वेळ मी ठरवेल, पण ते फळ तुझ्या भल्याचं असेल. जीवनात कितीही वादळं आली तरी स्वामी समर्थ म्हटल्यावर मनाला शांतता लाभते. नामस्मरण म्हणजे अमृत आहे. त्या अमृताने मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध होतो. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांनो, एकमेकांना मदत करा, गरीबाला अन्न द्या, दुःखीला धीर द्या आणि प्रत्येकाच्या मनात प्रेम पेरा. हेच खरं माझं पूजन आहे. माझ्या मूर्तीसमोर दिवा लावणं महत्त्वाचं आहे, पण मनातील दिवा लावणं त्याहून महत्त्वाचं आहे. कारण मनाला दिवा उजळला की सारा संसार उजळतो. म्हणून भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ म्हणणाऱ्याला भक्त कधीच एकटा राहत नाही. त्याच्या जीवनात कितीही संकट आली तरी स्वामींचा हात त्याच्या डोक्यावर असतो. जय जय रघुवीर समर्थ. हा संदेश मनापासून ऐक आणि स्वामींचं नाव जपत राहा. तुझं आयुष्य आनंदाने, समाधानाने आणि स्वामींच्या कृपेने परिपूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ.